हॅलो ठीक. मॅचला सुरुवात होते. स्ट्राईकला जर पाहिलं तर नितेश जेटे या स्पर्धेवर ज्यांचं मोलाचं सहकार्य पाहायला भेटलं आणि त्यांच्या प्रयत्नातनं ही क्रीडा स्पर्धा आपल्यासमोर रंगताना दिसते. नॉन स्ट्राईकला स्वप्नील, गोलंदाजीवर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुतेश. आणखीन एक चेंडू अवांतर, सलगचे 2 अवांतर चेंडू पाहायला भेटत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डचा फायदा भेटलाय दीपेश यांच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण, तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर होतोय तो म्हणजे 1 चेंडू आणि 3 धाबा. यावेळेस जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे गौरंग. यावेळेस यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, बॅटर आउट. DJ Monish in the mix. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय स्ट्राईकला आदित्य. यावेळेस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, अपील केली आणि आदित्य यादव हे बाद झालेले आहेत. फक्त हजेरी लावण्यासाठी आले होते असं वाटत होतं. आदित्य यादव, धन्यवाद. आपण आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. चार चेंडू 3 धावा. हॅट्रिक वर आहे आणि बॅटिंग साठी मात्र मुकेश घाग दाखल होत आहेत बॅटिंगला. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेतली आणि तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्ट्राईकला मात्र एक जबरदस्त बॅटर. अंडरआर्म क्रिकेट सातत्याने अनेक स्पर्धा देखील जिंकवल्या, चांगला परफॉर्मन्स केलाय स्वप्नील निकम. या टॅप साठी ओळखला जातो आणि रनआउटची संधी होती. इकडे अपील केली आहे परंतु पंच कळवतील नॉट आउट. एक षटक सोबते अखेर 5 धावा झाल्यात.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर सोमेश्वर दाखल झालाय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. लाईनचा ओव्हरस्टेपिंगचा नो इकडे घोषित केलाय. याही वेळेस बॅक टू बॅकचे 2 एक्स्ट्रा धावा येत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल. यावेळेस फुलटॉस होता तिथे मात्र हलक्या हाताने स्वीपचं अस्त्र वापरलंय. 1 धाव भेटते. आठ धावा झाल्यात. 1 चेंडू 8 धाव. सध्याचं समीकरण मैदानात पाहायला भेटतंय. दुसऱ्या हाफ मधील पहिला सामना मैदानात रंगत असताना संतोष 11 दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नामदेव 11 अशी पहिल्या मॅचची लढत पाहायला भेटते सेकंड हाफ मधील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. बॅटरकडे कोणतंही उत्तर नव्हतं. डॉट चेंडू येतोय. दोन चेंडू 8 धावा झाल्यात. याही वेळेस खूप चांगला चेंडू कोणतंही उत्तर नव्हतं बॅटरकडे. स्टेप आउट जरूर झालेले परंतु रीड केलं शेवटपर्यंत लक्ष ठेवलं आणि खोला डब्याचा चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू सलगचे डॉट. याही वेळेस फुलटॉस होता त्याचा मात्र फायदा घेऊ शकले नाही बॅटर. नाखुश असतील स्वतःवर. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 4 चेंडू 9 धावा. याही वेळेस नो घोषित केलाय पंचांनी. चार चेंडू आणि 10 धावा. याही वेळेस जर पाहिलं तर यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. बॅटर आउट होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. दर्शन पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर फुलटॉस होता त्याला फक्त दिशा दिली आणि तिकडे एक धाव घेतली. 2 षटक ऑफ द केअर. 11 धावा धावफलकावर.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन जयेश दाखल झालाय. याही वेळेस जर पाहिलं तर वा चांगला चेंडू, परंतु तिकडे मिसफील्ड पाहायला भेटली. रनआउटची संधी, बॅटर आउट. यावेळेस जर पाहिलं तर अवांतर एक्स्ट्राची धाव येते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्कोर एका धावेने पुढे जाईल. 12 धावा धावफलकार होत आहेत. आणखीन एक अवांतरचा चेंडू, बॅक टू बॅकचा दुसरा बाईट. याही वेळेस मात्र कट केलाय चेंडूला आणि तिकडे एक धाव भेटते. दोन. आणखीन एक अवांतरचा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या येत आहेत या ओव्हर मध्ये. 2 चेंडू आणि 15 धावा झाल्यात. याही वेळेस जर पाहिलं तर थोडीशी बॅटची एज घेतली, तिकडे अपील केली आहे, परंतु अपील फेटाळली जाईल. एका धावाने धावफलक पुढे होत असताना पंधरा धावा. 16 झाले. 16 आला. 11 होता. 11. 1 मिनिट थांबा सांगतो थांबा. 11 आणि 5 16 झाले. 16 झाले. 16. 3 बॉल 16. लक्ष दे तुला तिकडे. यावेळेस जर पाहिलं तर अवांतर आणखीन एक एक्स्ट्राची धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 17 धावा धावफलकार होत आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. स्लोअर चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल असेल. याही वेळेस थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न. बॅटर पासून धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 5 चेंडू आणि 18 धावा. 1 to go. याही वेळेस संयम दाखवला आणि तिकडे एक धाव घेतली. पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. एका धावेसाठी धावफल एका धावेने पुढे जात असताना
तीन षटक समाप्त अखेर 19 धावा झाल्यात. एकोणीस धावा झाल्यात 3 ओव्हर नंतर 19. पहिलाच बॉल हळवार पद्धतीने टाकलेला चेंडू होता. रनआउटची संधी तिकडे आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय 20 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर मृणाल दाखल होतोय. त्याचबरोबर देवांश आयकेर यांचे ओनर इकडे दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून GPL 2026 या स्पर्धेत हार्दिक 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 स्वागत. यावेळेस कव्हरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न होता परंतु विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद. चांगले यष्टीरक्षण पाहायला भेटलं. गौरंग नवीन बॅटर दाखल झालाय. बॅटिंगसाठी सुमित दाखल होत आहेत. मोठा फटका खेळल्या जरूर आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. चार बॉल झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर जर पाहिला तर 21 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मृणालला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट होतोय.
चारकोप वरून खास ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय प्रतीक. मोठा फटका खेळला जरूर आहे तिकडे, परंतु किती धावा भेटेल? एक धाव घेतली, दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर आउट. एका धावाने स्कोर जरूर पुढे जाईल. 22 धावा झाल्यात आणि स्कोर पाहिला तर 22 धावा झाल्यात आणि 23 धावांचं आव्हान असेल. या अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिलेला. हर्षद, विनंती असेल आपल्याला, आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. 6 विकेट. आठ विकेट गेलेत. 8. हर्षद, आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट घेण्यासाठी. तो नसेल तर कोण दुसरा आहे? कोण आहे का टीम वाला? चला सेकंड इनिंगला सुरुवात करत आहोत. नामदेव विलन वर्सेस नामदेव विलन संतोष विलनमध्ये चालू सामन्यामध्ये 23 धावाचे आव्हान असणार आहे संतोष विलन संघाला. आणि फलंदाजीला आलेले आहेत सोमेश्वर घाटिकमारे, नॉन स्ट्रायकरला संकेत मस्तेकर. दुर्गामाता संघाचे कर्णधार सोमेश्वर घाटिकमारे ते फलंदाजीला आले आहेत. धुवाधार फलंदाज म्हणून त्याची ओळख इथे या मैदानावर चांगलीच आहे. धडकेबाज फलंदाज, चले तो चांद तक वरना शाम तक. गोलंदाजीला कल्पेश जाधव भाऊ घाटिकांना गोलंदाजी करतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू सोमेशसाठी उत्कृष्ट असा फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना एक धाव डिक्लेअर. एक चेंडू एक धावा. हर्षल यांना विनंती करतो कृपया आपण कुठेही असाल माईकशी संपर्क साधायचा. हर्षल, आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपल्याला देण्यात येत आहे. एक चेंडू एक धाव. काटिकाने पुढे येऊन फटका मारलेला तेवढीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुमित हेळकर यांच्याकडून पाहायला मिळत आहे आपल्याकडे संघासाठी. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करताना सोमेश्वर घाटिकमारे. स्ट्राईकला आलेले संकेत मस्तेकर उजव्या हाताचे फलंदाज. हर्षद, कृपया आपण मंचावर यायचं. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन देवांश आय केअर बुटीकचे सर्व मालक इथे आले, त्यांचेही VCD बॉईज मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथे आल्याबद्दल मंडळातर्फे तुमचे हार्दिक आभार. तिसरा चेंडू लेगच्या साईडला फटकावलेला चेंडू. एक धावा घेण्यात यश आले संकेत यांना. 3 चेंडूच्या अखेरीस 3 धावा झालेल्या आहेत संघाचे. 23 धावाचं आव्हान संतोष शिलवान या संघाला. समोर धडाकेबाज फलंदाज सोमेश्वर घाटिकमारे. चौथा चेंडू आणि आव्हानदार चेंडू असणार आहे. 3 चेंडू 4 धावा अवंतर चेंडू आहे. उत्कृष्ट असा फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना 4 चेंडू 5 धावा.
उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सोमेश्वर खाटीकमारे 4 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत संतोष शिलन संघाच्या. उत्कृष्ट असा फटका डिक्लेअर झोनमध्ये जाताना उत्कृष्ट फलंदाजी करताना सोमेश्वर खाटीकमारे आपल्या संघासाठी आपल्या गल्लीचे एक नावाजलेले फलंदाज म्हणून त्यांची ख्याती ओळख आहे. धडाकेबाज फलंदाज सोमेश्वर खाटीकमारे. 1 to go 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू उत्कृष्ट असा फटका आणि तेवढाच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुमित हेयकर यांच्याकडून पाहायला मिळत आहे. परंतु 2 धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. एकदा सुमित हेयकरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवल्या आहेत. एक षटकाच्या अखेरीस 8 धावा झालेल्या आहेत संतोष शिलन संघाच्या. तसेच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षल यांना देण्यात येत आहे. देवांश आयकेअरचे लाईक साहेबांना विनंती करतो कृपया पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार चालू ठेवायचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हर्षलसाठी. आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नामदेव घाडगे चालू करायचं. सामना चालू करायचा आहे. 6 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. अठरा चेंडू 15 धावाची गरज. उत्कृष्ट असा खेळी करताना सोमेश्वर खाटीकमारे आपल्या संघासाठी. 1 षटक 8 धावा झालेल्या आहेत. आता गोलंदाजीला आलेत नामदेव इलन संघाचे कर्णधार नामदेव भाई दादा. आणि हा पहिला चेंडू अवांतर चेंडू असेल. खूप बाहेरच्या साईडला हा चेंडू गेला होता. अवांतर चेंडू होता पहिला चेंडू. 1 चेंडू 0 चेंडू 9 धावा. नामदेव गाडगेचा दुसरा चेंडू आणि हा 1 धाव घेण्यात यश आलेला आहे संकेत यांना. लेग साईडला उत्कृष्ट असा फटका मारला होता. 1 चेंडू 10 धावा. आपण इथे पाहता जसे सोमेश्वर खाटीकमारे फलंदाजीला येत आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे हलत आहे. सर्वीकडे कन्फ्यूज होत आहेत. जणू काय त्यांचा फलंदाजी तिथे दरारच पाहायला मिळत आहे. आदित्य यादव थोडं मॅचमध्ये पण लक्ष द्यायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. 1 चेंडू 10 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि हा 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. 2 चेंडू 11 धावा. चला तिसरा चेंडू नामदेव गाडगे संकेतसाठी आणि हा उत्कृष्ट ऑफ साईडला फटका मारलेला. 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये. तीन चेंडू 12 धावा. चला चौथा चेंडू. उत्कृष्ट उद्योगासाठी फेलेला फटका परंतु 1 धाव घेण्यात यश. आदित्य यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु 1 धाव घेण्यात त्यांना अपयश आले. यश आलेलं आहे संकेत यांना. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. पाचवा चेंडू उत्कृष्ट असा फटका आणि इथे ऑलमोस्ट थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं परंतु 1 धाव घेण्यात यश आलेले
रन इन बिटवीन द विकेट खूप छान आहे दोन्ही फलंदाजाची. 5 चेंडू 14 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू निखिलाने मारलेला फटका आणि इथे थोडस अरे खाटिक यांना जीवदान भेटलेलं आपल्याला दिसत आहे. थोडंसं मिसफिल्ड झालेले दिसत आहे आणि एक धाव घेणार. 2 षटकाच्या अखेरीस 15 धावा. दोन षटकाच्या अखेरीस 15 धावा. 12 चेंडूत 8 धावाची गरज संतोष इलेव्हन संघाला. बारा चेंडू 8 धावाची गरज संतोष इलेव्हन संघाला. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत मोनिश मंकी. इथे आपण पाहता टेस्ट सारखी इथे फिल्डिंग लावलेली आहे नामदेवल्यान संघाने फलंदाजाला ब्लॉक करण्यासाठी. 12 चेंडूत 8 धावाची गरज. मंग्यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. उत्कृष्ट फिल्डिंग कर्णधारकडून. अकरा चेंडूत 8 धावाची गरज. मंगेचा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट येताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. फलंदाजाला ब्लॉक केलेलं दिसत आहे. इथे आपण 2 चेंडू सलग डॉट झालेले आहेत. संकेत यांना सिंगल काढण्यासाठी जागा दिसत नाहीये. नितेश जेटे आपल्या संघासाठी सर्वत्र क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहे. 10 चेंडू 8 धावाची गरज फलंदाजी संघाला. दहा चेंडू 8 धावा. मंगीचा तिसरा चेंडू आणि हा एक धाव घेण्यात यश आलेला आहे संकेत यांना. 9 चेंडू 7 धावाचा गरज. मंकी आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करताना 3 चेंडूत अवघा 1 धाव त्याने आपल्या संघासाठी दिलेली आहे. 9 चेंडू 7 धावाची गरज. नऊ चेंडू 7 धावा. फलंदाजीला सोमेश. उत्कृष्ट असा फटका डिक्लेअर झोनमध्ये. 8 चेंडू 6 धावाची गरज. पाचवा चेंडू सोमेशसाठी आणि सोमेशला इथे चकवताना दिसत आहेत आणि फलंदाज सोमेश्वर बाद झालेले आहेत. संतोष इलेव्हन संघाला पहिला झटका आणि सामन्यामध्ये रंगत इथे 7 चेंडूत 5 धावाची गरज. मोठे फलंदाज बाद झालेले सोमेश. 7 चेंडू 5 धावाची गरज संतोष इलेव्हन संघाला. फलंदाजीला नवीन फलंदाज समृद्ध समूह.
फलंदाजीला आले समृद्ध समूह 7 चेंडू 5 धावा. सामना इथे रंगतदार असा झालेला सामना आपल्याला पाहावयास मिळत आहे. मंगेचा शेवटचा चेंडू आणि हा समोर उत्कृष्ट असा फटका मारलेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 6 चेंडू 4 धावाची गरज असणार आहे संतोष इलेव्हन संघाला. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाजीला थोडा कन्फ्युज इथे दिसत आहे. 6 चेंडू 4 धावा. वैयक्तिक चौथं संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले दर्शन. इथे विशेष आकर्षण पवनदादा इथे विशेष आकर्षण काहीतरी दाखवत आहे. सर्वांनी विनंती आहे थोडंसं बघायचं पवनदासाठी. सहा चेंडू 4 धावाची गरज असणार आहे संतोष इलेव्हन संघाला. गोलंदाजीला दर्शन आपला एक्सपिरियन्स घेऊन वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन. दर्शनचा पहिला चेंडू संकेताने उत्कृष्ट असा फटका मारला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. डिक्लेअर 5 चेंडू 3 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये संकेताचा सलग 2 चेंडू 2 धावा काढलेल्या आहेत. चार चेंडू 2 धावाची गरज. तशांचा तिसरा चेंडू आणि इथे आदित्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु पंचांचा निर्णय पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आदित्याने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून चेंडू गोलंदाजाकडे दिला होता. रनआउटच्या रूपात बघूया फलंदाज बाद होतात आहे की नाही. आणि फलंदाज बाद. 3 चेंडू 2 धावा. सामना इथे रंगतदार मोडमध्ये जाते. अतिरेक सामना 3 चेंडू 2 धावा. दोन धावाची गरज. 3 चेंडू 2 धावा. कर्णधार स्वतः आता फलंदाजीला आले आहेत. तीन चेंडू 2 धावाची गरज आहे. संतोष इलेव्हन संघाला दर्शन उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चौथा चेंडू समृद्धीने फुटीवर मारलेला फटका आणि आदित्यची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण परंतु ब्रुनाल यांचं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्यास पाहायला मिळाले. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली होती आदित्याने आपल्या संघासाठी परंतु 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. जर ह्या बॉलमध्ये रनआउट झाला असता तर सामनाचे चित्र वेगळंच असले असते परंतु बॅड लक आदित्य. दोन चेंडू 1 धावा. आदित्य बॅड लक भावा. खूप छान प्रयत्न केला होता.
चला उत्कृष्ट फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये आणि संतोष शिलन आणि पहिला सामना जिंकलेला आहे. बी ग्रुपमधील पहिला सामना जिंकलेला आहे संतोष शिलन संघाने. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.